सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे शुक्रवार आणि आज मी ब्रह्ममुहूर्तावरती माझी शुक्रवारची पूजा करणार आहे. तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेव्हा जेव्हा गुरुवार असतो किंवा शुक्रवार असतो, एखादा सणवार असतो, तर त्यावेळेला आपण जेवढं लवकर उठून सेवा चालू करू किंवा जेवढं आपण लवकर सुरुवात करू तेवढं आपलं सेवा वगैरे जास्त घडतात. तर तसंच मी शुक्रवारी माझे पोथीचं पण वाचन होतं. त्याचसोबत शुक्रवारची जी पूजा आहे ती ब्रह्ममुहूर्तावरती मी बऱ्याचदा करते. तर तीच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. जेव्हा जेव्हा आपण सण असतो, गुरुवार असतो, त्यावेळेला आपल्याला जास्त वाचन करायचं असतं किंवा जर एक पूर्ण पाठ करायचा असेल तर आपण तेव्हा लवकर उठलं तर आपलं नक्कीच पूर्ण होतं. 1 तास लागतो. पण आपण जर का सकाळी लवकर उठून केलं तर होतं, कारण दिवसभरामध्ये आपल्याला वेळ मिळेल नाही मिळेल ते आपल्या हातात नसतं. पण सकाळचा वेळ आपल्या हातात असतो आणि सकाळी सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा सकाळी सकाळी आपलं जेवढं ठरवलेलं आहे पाठ वगैरे सगळं जर झालं ना तर खूप छान वाटतं आणि दिवसभर प्रसन्न वाटतं की आपण ठरवल्यासारखं आपलं काम झालेलं आहे म्हणून. तर आता मी झाडून वगैरे सगळं घेतलेलं आहे बाहेरचं. मी आवरून आलेली आहे आणि आता झाडून परत मग सडा मारते आहे. तर जे आपल्या उंबरा असतो त्या उंबऱ्यावरती देखील पाणी मारणं तितकंच गरजेचं असतं. तर आपण ना जेव्हा आपण पुसत असतो किंवा फरशी पुसतो तर त्यावेळेला खडे मीठ म्हणजे जे मिठाचं पाणी आहे त्याने फरशी पुसली पाहिजे. गुरुवारी आपण फरशी पुसत नाही, पण शुक्रवारी आपण फरशी पुसल्यानंतर माता लक्ष्मी प्रसन्न होते किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो असं म्हटलं जातं. तर शुक्रवारी नक्की पुसायची आहे फरशी आपल्याला. आणि त्याचसोबत बाहेरचा जो आहे ओटा किंवा जे आपण अंगण म्हणतो ते त्याच्यावरती आपल्याला सडा मारायचा आहे. तर आता आम्ही सोसायटीमध्ये राहतो, तर आमचं अपार्टमेंटमध्ये आम्हाला जेवढा स्पेस आहे बाहेरच्या साईडला तेवढा मी पुसून घेतलेला आहे आणि रोज झाडून पुसून मी तिथे मग रांगोळी काढत असते. तर रोजची रोज आपण रांगोळी बदलली पाहिजे. रोजच्या रोज रांगोळी जी आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे किंवा मंगल असं त्याचं प्रतीक आहे. तर त्यामुळे रांगोळी रोज काढली पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला कलर भरणे झाले नाही झाले तरी पण हळद कुंकू का होईना कमीत कमी टाकावे. पांढरी रांगोळी कधीच ठेवायची नाही किंवा तशीच कधीच ठेवायची नसते. तर आपल्याला हळद कुंकू का होईना कमीत कमी टाकायचं आहे त्याच्यावरती. कलरची रांगोळी काढणं शक्य नसेल तर हळद कुंकू तरी टाकावं. त्यानंतर रांगोळी काढून झाल्याच्या नंतर मी करणार आहे देवपूजा. तर ब्रह्ममुहूर्तावरती पूर्ण जेव्हा जग झोपलेलं असतं आणि खूप क्वचित जे लोक जागे असतात म्हणजे जे कोणी साधना करत असतील किंवा तपश्चर्या करत असतील, जे कोणी देवांची उपासना करत असतील, नामस्मरण करत असतील, असे खूप कमी लोक असतात आणि त्यावेळेला पृथ्वी तलावरती देवी देवतांचा वास असतो किंवा देव जे असतात ते त्या पृथ्वीवरती आलेले असतात आणि ब्रह्ममुहूर्तावरती पूर्ण निरीक्षण करत असतात. तर त्यावेळेला आपली जी कुठली प्रार्थना असेल, जी कुठली आपण मनातून इच्छा मागणार असो, ते ब्रह्मांड नायक नक्की ऐकतात. तर त्यावेळेला आपण जेव्हा उपासना करतो ना तर त्याचं वेगळंच फळ आपल्याला मिळतं. तर नक्की तुम्ही पण करून बघा ब्रह्ममुहूर्तावरती. आणि सकाळी लवकर उठून म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला 1.5 तास अगोदरपासून पूजा चालू करायची आहे आपली. त्याला आपण म्हणतो की ब्रह्ममुहूर्त किंवा कमीत कमी 45 मिनटं का होईना सूर्योदय व्हायच्या अगोदर आपल्याला पूजा चालू करायची आहे. त्याच्या अगोदर आपण आपलं स्वतःचं आवरून घेतलं पाहिजे. तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावरती शुक्रवारची पूजा बरेच लोक करतात आणि त्यांना त्याचे चांगले रिझल्ट पण आहेत. मी पण करते. तर त्याच्यामुळेच मी तुम्हाला हा व्हिडिओ आजचा शेअर करते आहे. जो असतो आपला तो आपल्या घरामध्ये चांगलं वाईट जे काय आहे ते घेऊन येत असतो. म्हणून उंबऱ्याची पूजा देखील रोजच्या रोज केली पाहिजे. तर सकाळी संध्याकाळी आपल्याला उंबऱ्यावरती तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा कापूर आरती तर का होईना कमीत कमी लावायची आहे, धूप लावायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उंबऱ्याची देखील पूजा करायची आहे. आपण जसं तुळशीची रोज पूजा करतो तर तसंच आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची असते. तुळशीला पाणी घालताना आपण कधी देवांचं उष्ट पाणी म्हणजे देवांनी आंघोळ घातलेलं देवांचं आंघोळ घातलेलं पाणी कधी तुळशीला घालायचं नाही. तर आपण त्यासाठी दुसरंच पाणी घ्यायचं आहे आणि देवांना आंघोळ घातलेलं पाणी आपण झाडांना घालायचं आहे. फुलांची झाडं असतील किंवा दुसरे कुठलेही इतर झाडं असतील शोचे वगैरे तुम्ही घालू शकता, पण देवांचं पाणी जे आहे तुळशीला घालायचं नाही. त्याच पद्धतीने आपल्याला सूर्यांना देखील अर्घ्य देताना आपल्याला देवाचं आंघोळ घातलेलं पाणी घालायचं नाही आहे, तर त्याला वेगळं पाणी स्वच्छ ताजं घ्यायचं आहे आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर सकाळी आपण जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला किंवा तुम्ही 8, 9, 10पर्यंत का होईना सूर्याला देखील अर्घ्य देण्याचं खूप महत्त्व आहे. तर जसं आपण पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणांची पूजा करतो त्या पद्धतीने रोज देखील आपल्याला तुळशीच्या पूजेसोबतच आपल्याला सूर्याची देखील पूजा करायची आहे आणि त्यांच्या तेजस्वी जे त्यांचं रूप आहे त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये भरभराट हो असं आपल्याला मागणी करायची आहे. तर आता
मी इथे देवपूजा करण्यासाठी सगळं जे देवघर आहे स्वच्छ पुसून घेणार आहे. रोजच्या रोज देवघर आपण पुसून घ्यायचं आहे. बरं त्याच्यावरती धूळ असो नसो, पण आपण जसं आपलं घर झाडून घेतो तर त्याच पद्धतीने देवांचं देखील घर आपल्याला पुसून घ्यायचं आहे. देवाला कधीही देवघराला कधीही झाडू लावायचं नाही. तो छोटा असो मोठा असो कसलाही असो, पण देवाला कधीही देवांच्या देवघरासाठी कधीही झाडू वापरायचा नसतो. तर कपडा एक घ्या तुम्ही आणि खालचं पुसण्यासाठी किंवा देवघर पुसण्यासाठी वगैरे तो कपडा तुम्ही वापरू शकता. आणि देवांची अंघोळ झाल्यानंतर देवांना पुसण्यासाठीचा जो कपडा आहे तो सेपरेट वेगळा ठेवायचा आहे. तर आता मी इथे आसन बदलून घेते आहे. शक्यतो दररोज आसन बदलायचंच आहे. एखाद दिवशी शक्य झालंच नाही तर तुम्ही त्याच्यावरती फक्त पुसून म्हणजे कपड्यानेच पुसून म्हणजे फडकं मारून असं करू शकता आणि त्याला स्वच्छ करून मग त्याच्यावरती देवपूजा करू म्हणजे देव जे आहे धुतलेले ठेवू शकता. पण शक्यतो आसन हे बदलायचंच आहे. तर नसेल शक्य तर मी तुम्हाला हा उपाय सांगितला. तर देवघर जे आहे रोजच्या रोज आपल्याला पुसायचं आहे. त्यासोबत आपण देवघरामध्ये काही आपण फोटो ठेवतो त्यांना देखील आपल्याला रोज पुसायचं आहे, कारण त्याच्यावरती देखील धूळ बसते. आपण फोटोंकडे दुर्लक्ष करतो आणि फोटोवरची धूळ पुसत नाही. तर फोटोवरची देखील धूळ आपल्याला रोजच्या रोज पुसायची आहे आणि त्याच्यामधून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रकाशित होत असते. तर त्यामुळे फोटो देखील रोजच्या रोज स्वच्छ करायचे आहेत. त्याच पद्धतीने फोटो जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये खूप जास्त नसावे, की म्हणजे एकावरती एक ठेवण्याची वेळ यावी आपल्याला. तर असं कधीही करायचं नाही. त्यासोबत देवघरामध्ये देव जे आपण ठेवतो तर त्याच्यामध्ये कमीत कमी 1 इंचाचं तरी का होईना म्हणजे 1-2 बोटांचं तरी का होईना अंतर आपलं असलं पाहिजे 2 देवांच्यामध्ये. आणि अशाच आपल्याला देवांची मांडणी करायची आहे. देवांची मांडणी कशी करायची ते याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर आपल्या केंद्रातल्या पद्धतीनुसार कोणते देव कुठे असावे हे मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलवरती शेअर केलेले आहे. तर देवांची मांडणी करताना देखील आपल्याला 2 देवांमध्ये 2-2 बोटाचं का होईना अंतर ठेवायचं आहे. फोटोमध्ये देखील आपल्याला थोडं तरी का होईना अंतर ठेवायचं आहे. फोटो खूप जास्त नसावे जेणेकरून एकावरती एक देवांचे फोटो येतील आणि देव जे आहेत ते अर्धवट झाकले जातील. तर असे कधीही फोटो जास्तीचे ठेवायचे नाहीत. आणि हॉलमध्ये देखील आपल्याला आपण पूजा करू शकू तरच आपल्याला ठेवायचं आहे. शोपीस म्हणून कुठल्याही देवाला ठेवायचं नाही. देवांची पूजा करताना नेहमी आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्या कुठल्या देवाची पूजा करतो आहोत तर त्यांचा आपल्याला जप म्हणायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता मी गणपती बाप्पांची आंघोळ घालते आहे ते गणपती बाप्पांना, तर मी म्हणते ओम गणपती नमः. तुम्ही कोणताही गणपती बाप्पांचा जप म्हणू शकता किंवा गणपती स्तोत्र म्हणू शकता. तर गणपती स्तोत्र किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणत आपल्याला देवबाप्पांना आंघोळ घालायची आहे. ओम गणपती नमः, ओम गणपती नमः असं म्हणत म्हणत मी आता गणपती बाप्पांना आंघोळ घातलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला लगेच त्यांना पुसून त्यांचे वस्त्र त्यांना घालून मी त्यांना जागेवर ठेवते आहे. त्यांची जी जागा आहे दिव्याच्या शेजारी आपण गणपती बाप्पांना ठेवतो. त्यानंतर मी आता कृष्णाला घालणार आहे आंघोळ. तर कृष्णाचा जो कुठला तुम्हाला मंत्र येतो तो तुम्ही म्हणू शकता, जप म्हणू शकता. तर एक आहे जो की मी म्हणते, तर तो आहे नाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. किंवा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्वमहं वंदे परमानंद माधवम. असा तुम्ही श्रीकृष्णांचा जप करत करत श्रीकृष्णांना आंघोळ घालू शकता. त्यानंतर मी देवींची आंघोळ घालणार आहे. देवीला आंघोळ घालताना आपण म्हणतो या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सरस्वती मातेचा मंत्र माझ्याकडे सरस्वती मात्रा आहे. तर सरस्वती मातेचा मी मंत्र ओम सरस्वती नमः, ओम सरस्वती नमः. अन्नपूर्णा माता आहे तर ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः. तर त्याच्यानंतर आहे महादेव. तर असे मी जे देव घालते आंघोळ तर त्यांचे जे जप असतात तर ते जप म्हणत म्हणत मी त्यांना आंघोळ घालते. तुम्ही देखील असंच करत जावा. तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जे जे काही देव आहेत तर त्यांचा जप म्हणत म्हणत आपल्याला आंघोळ घालायची आहे. मग भले दुसरे कुठले नाही आले तर कमीत कमी ओम नमः शिवाय ह्या देखील मंत्राचा तुम्ही जप करत करत सगळ्या देवांना आंघोळ घालू शकता. किंवा तुम्ही ओम गणपती नमः या मंत्राचा जप करत करत तुम्ही आंघोळ घालू शकता. किंवा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या गायत्री मंत्राचा जप करत करत तुम्ही आंघोळ घालू शकता. तर तुम्ही कोणताही कुठला तुम्हाला तो आवडतं तो यातलं तुम्ही घेऊ शकता. आता माझी देवांची आंघोळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की सूर्य देखील उगवलेला आहे. किती छान दिसतोय सकाळी सकाळी एकदम छान प्रसन्न असं वातावरण आणि खूप छान वाटते.
की सकाळी सकाळी पूजा झाल्यानंतर. तर आता मी शुक्रवारची आपण जेव्हा जेव्हा पौर्णिमा असते तर त्यावेळेला मंगल कलशाची स्थापना करतो. म्हणजे अगोदर ज्याच्याकडे आहे ते काय करतात, पाणी वगैरे बदलतात. मंगळवार शुक्रवार देखील आपण करू शकतो, देवीचा वार आहे. तर त्या दिवशी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आता आज आहे शुक्रवार, तर त्यामुळे मी पाणी बदललेलं आहे, पानं बदललेली आहेत. ज्या तुम्ही खायची पानं ठेवू शकता, पानं बदलायची आहेत. मध्ये ठेवलेलं आपण फूल बदलायचं आहे आणि आपल्याला मंगल कलशाची स्थापना परत आणखी एकदा करायची आहे. शुक्रवारी, मंगळवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही पहिला आपण मंगल कलशाची स्थापना करू शकतो. तर यामुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण कायम राहण्यासाठी मदत होते. तर त्याचसोबत आपल्याला घरामध्ये उतरंड देखील ठेवायची आहे. मी दोन्ही साईडला उतरण भरून ठेवलेली आहे. गहू, तांदूळ, त्याच्यानंतर धने, हळद आणि कुंकू असं मी ठेवलेलं आहे. तर याचे भरपूर असे फायदे होतात की आपल्या घरामध्ये धनधान्य म्हणून गहू ठेवतो आपण. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे. धने हे आर्थिकदृष्ट्या आपल्याला प्रबळ बनवतं, स्ट्रॉंग बनवतं. त्यासोबत हळद जी आहे आरोग्यदायी आहे आणि कुंकू जे आहे सौभाग्य. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उतरंड ही घरामध्ये, देवघरामध्ये भरून ठेवायची आहे. तर आता मी देवपूजा पूर्ण झालेली आहे. मी तुम्हाला थोडक्यात देवपूजा दाखवते. आपण देवघराची, देवांची काळजी घेतो किंवा देवघराची आपण स्वच्छता करतो, त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये देखील पूर्ण सगळ्या रूममध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी राहावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर त्याच्यामध्येच आपण अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही करू शकता, पौर्णिमे दिवशी करू शकता, गुरुवारी करू शकता किंवा इतरही दिवशी ज्या त्या दिवशी तुम्हाला वाटते त्या दिवशी तुम्ही करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, खडे मीठ घ्यायचं आहे आणि काचेच्या बाउलमध्ये एका ठेवायचं आहे. तर हे तुम्ही बाथरूममध्ये देखील ठेवू शकता निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करण्यासाठी. त्यासोबत प्रत्येक रूममध्ये आपल्याला अशा कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून की तिथे कोणाचा हात लागणार नाही. आणि आपल्याला तुम्ही हे वेळच्या वेळी बदलू शकता. मीठ जे आहे पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत वाटीतून परत त्याच्यामध्ये दुसरं खडे मीठ ठेवून आपल्याला परत ते त्या जागी ठेवायचं आहे. त्याचसोबत पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला तुपाच्या दिव्याने किंवा तुपाची आरती लावून आपल्याला आरती करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय पूजा संपन्न होत नाही. तर मी पूर्ण आरती करून घेते आहे. आरती झाल्याच्या नंतर आपल्याला घंटानाद करायचा आहे. घंटानाद केल्यामुळे निगेटिव्हिटी जाते आपल्या घरातली आणि प्रसन्न वातावरण निर्माण होतं. त्याचसोबत आपल्याला प्रत्येक रूममध्ये देखील आरती घेऊन घंटानाद करायचा आहे जेणेकरून प्रत्येक रूममधली सगळी निगेटिव्हिटी निघून जावी. बरोबर आपल्या घरामध्ये पूर्ण सगळ्यांचं, घरामधल्या सगळ्या व्यक्तींचं सगळ्यांसोबत पटावं यासाठी आपल्याला मोरपीस ठेवायचा आहे. आपल्या घरामध्ये मोरपीस ठेवायचा आहे. तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, घरामध्ये कुठल्याही रूममध्ये ठेवू शकता, बेडरूममध्ये ठेवू शकता. नवरा बायकोंची भांडणं कमी होतात. त्याचबरोबर आपल्या घरामधल्या सगळ्या व्यक्तींशी एकमेकांसोबत चांगले संबंध राहतात. त्यामुळे आपल्याला मोरपीस हा ठेवायचाच आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा झाल्याच्या नंतरनं जो आपला किचन ओटा असतो तो पूर्ण स्वच्छ करून ठेवायचा आहे. रात्रीच आपण तसं तर स्वच्छ करतो, पण सकाळी देखील आपल्याला डबल ते पुसून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला रात्री माहीत नाही की त्याच्यावरून काय मुंगी किडा गेलेला असतो. तर त्यामुळे आपल्याला स्वच्छता म्हणून पण आणि आपल्याला पूजा करायची आहे म्हणून पण, तर सकाळी आपल्याला आणखीन एकदा पुसून घ्यायचं आहे गॅस आणि किचन ओटा. आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेची पूजा आपण करतो या ठिकाणी. तर अन्नपूर्णा मातेचा वास असतो आपल्या किचन ओट्यावरती किंवा आपण जिथं स्वयंपाकघर म्हणतो तिथे. तर त्यामुळे आपल्याला ते देखील स्वच्छ आणि सुंदर असं ठेवायचं आहे. तर जितकं आपण स्वच्छ ठेवू तेवढं आपल्याला स्वतःला देखील प्रसन्न वाटतं. आणि घरामध्ये उगीच अडगळ सामान जे आहे किंवा बंद पडकं सामान जे आहे कधी ठेवायचं नाही. त्यामुळे घराला निगेटिव्हिटी दोष लागतात. तर आपल्या घरामध्ये बंद पडकं घड्याळ असेल, बंद पडलेलं काही वस्तू असतील, खराब झालेल्या वस्तू असतील, त्या सगळ्या आपल्या घरातून बाहेर टाकून द्यायच्या आहेत. कारण की त्याचा आपल्याला काहीच जतन करून उपयोग नाही आहे. तर ज्या, मी म्हणत नाही की सगळंच टाकून द्या, पण जे वाईट आहे, खराब तुटलेलं, ज्याचं की काहीच दुरुस्त होऊ शकत नाही, अशा वस्तू आपल्या घरामधल्या टाकून द्यायच्या आहेत. त्यासोबत आपल्याला गॅसची पूजा करायची आहे. गॅसचे जे टाईल्स असते तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या साईडने 2 रेषा मारायच्या आहेत जेणेकरून की आपल्या स्वस्तिकमध्ये जी एनर्जी आहे ती तशीच राहावी आणि ती स्प्रेड होऊ नये चारही दिशांना. तर त्यासाठी आपल्याला ते 2 रेषा साईडने मारायचे असतात. त्याचबरोबर जो आपला दरवाजा असतो, मुख्य दरवाजा, त्याला देखील आपल्याला पुसून घ्यायचा आहे. गुरुवारी देखील पुसून घ्यायचं आहे, शुक्रवारी देखील पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला रोज जर शक्य नसेल, म्हणजे रोज किंवा गुरुवारी शुक्रवारी जरी शक्य झालं नाही तरी देखील आपल्याला कमीत कमी शनिवारी तरी आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे त्याला पुसून घ्यायचा आहे. आणि शुक्रवारी देखील तुम्ही हळदीचं लेपन करू शकता, जसं आपण गुरुवारी करतो त्याच पद्धतीने. शुक्रवारी आपल्याला सकाळी संध्याकाळी जो उंबरा आहे तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे, संध्याकाळी देखील आणि सकाळी देखील. घराचा थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवायचा आहे. ज्या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, तर आपण असं म्हणतो सायंकाळच्या वेळेला दिवा लावल्याच्या वेळेला आपल्याला थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवायचा असतो. रोज देखील हेच करायचं आहे. तर शुक्रवारी तर आवर्जून करा. आणि त्याचसोबत लक्ष्मीची पाऊलं काढायची आहेत आपल्याला संध्याकाळी. आणि
दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. आपल्याला शुभम करोती आपण जसं म्हणतो दिवा लावल्याच्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीला देखील आवाहन करायचं आहे. लक्ष्मीला आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकावी नांदावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर इथे मी आता मंगल कलशाची स्थापना केलेली आहे. थोडक्यात मी तुम्हाला दाखवलं कशी स्थापना केली. आता माझ्याकडे तांब्या पण आहे, पण याच्यावरती 8 लक्ष्मी आहेत, तर त्याच्यामुळे मी हाच तांब्या ठेवते कलशासाठी. आणि तो जो मोठा तांब्या आहे त्याच्यामध्ये खूप पाणी भरावं लागतं आणि नारळ जो आहे तो पूर्ण मध्ये बुडतो, तर त्यामुळे हा जो आहे तो व्यवस्थित बसतो म्हणून मी हा ठेवते. घरामध्ये कायम बरकत राहावी यासाठीचे काही थोडेसे मी तुम्हाला उपाय याच्यामध्ये शेअर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना तुम्हाला वाटतं की यांना व्हिडिओ पाठवावा त्यांना पाठवा, शेअर करा. नक्कीच आवडला असेल तरच लाईक करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.